नंतर मी आता ह्यावर्षी परत 5 जून आणि 11 जूनला तूर लावलेली आहे आणि त्या तूरसाठी सुद्धा मी काय केलं, विद्यापीठात शिफारसीनं जे खतं होती तर ती खतं मी तूरला दिलेली, पण त्याबरोबर प्लॅन्टो ग्रॅन्युल्स जे आहेत ते यांनी सांगितलं की 25 किलो वापरा प्रति एकरी, परंतु मी हे 50 किलो वापरलेले, कारण मला या झाडाचं वाढ पाहिजे, मला याचं जास्त उत्पन्न पाहिजे होतं, म्हणून मी डबल शिफारस वापरलं. तुम्ही जर बघाल की प्रत्येक ब्रांच ह्या कृषी तंत्रामुळे जाड झालेले, एकदम स्ट्रॉंग झालेले आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे लोळलेली नाही आहे. एका झाडाला, छोटं झाड आहे त्याला 2.5 ते 3,000 शेंगा आहेत आणि जे चांगलं झाड आहे त्याला 4,500 ते 5,000 शेंगा आहेत. त्याचा एक अतिशय महत्त्वाचा असा फायदा झाला की फुलगळ या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होते, पण त्यामध्ये माझी फुलगळ झालेली नाही. जवळजवळ जेवढे फुलं लागले ते प्रत्येक, आपण जे इंग्लिशमध्ये होते कन्व्हर्ट होतात शेंगांमध्ये, तर बहुतेक फुलं शेंगा तयार झाल्या आणि फुलगळ न झाल्यामुळे ज्या शेंगा आहेत ते माझ्या शेतात फार मोठ्या प्रमाणात शेंगा आहेत. दाण्यांची संख्या ही 3 ते 4 आहे. पुढे 2 दाणे सुद्धा खूप यायचे, त्याच्यामुळे दाण्यांची संख्या खूप वाढलेली आहे. मला असं वाटतं की यावर्षी मला 15 ते 16 क्विंटल प्रति एकर यायला हरकत नाही. जेव्हा मी पारंपरिक पद्धतीने ही तूर लावली होती तेव्हा मला मॅक्सिमम जास्तीत जास्त 8 क्विंटलच्या आसपास यायची. आता हे प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे मला 16 क्विंटलच्या आसपास येईल, म्हणजे 8 क्विंटल वाढली. आणि आज जर हमी भाव घेतला आपण 5,000 रुपये, तर 8 म्हणजे 40,000 रुपये, 40 रुपये प्रति एकरी मला निव्वळ ह्या तंत्रामुळे वाढलेले आहेत. आणि मी प्रति एकर समजा 4,000 खर्च केला आहे. आता एका शेतातली तूर माझी काढणी चालू आहे आणि हे जे शेत आहे आता याचं एक 8 ते 10 दिवसात परत काढणी चालू आहे. जर तुम्ही बघितलं तर आता सुद्धा पीक हे पानंही तुम्हाला हिरवी दिसत आहेत, खोड अतिशय मजबूत आहे आणि फांद्यासुद्धा अतिशय मजबूत आहे. तर मंडळी, डॉक्टर पाटील यांना तुरीच्या पिकात देखील एकरी 21.5 क्विंटल उत्पादन झालं. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना एकरी किमान 11 क्विंटल तूर जास्तीची झाली, म्हणजेच 4 एकरांमध्ये त्यांना 44 क्विंटल तूर जास्त झाली आणि त्यांना शासकीय दराप्रमाणे 5,050 रुपये भाव देखील मिळाला. म्हणजेच त्यांना 44 क्विंटलचे 2,22,200 रुपये जास्तीचे झाले.